आज दिनांक 18 मे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांना आज प्रत्यक्ष भेटून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। निवेदन देण्याचं कारण असं आहे की पंढरपूर तालुक्यातील गादीगाव येथील आमचे कार्यकर्ते आणि आमचे मित्र अनिल चंद्रहार कुचेकर यांचं राहतं घर तिथल्या प्रशासनाच्या चुकीच्या कारवाईनं आणि तिथल्या चुकीच्या लोकांच्या अर्जामुळं त्यांचं राहतं घर बुलडोजर लावून पाडण्यात आलेलं आहे। वास्तविक पाहता त्यांचं जे अतिक्रमण झालेलं जे घर आहे ते वास्तविक पाहता जे अर्जदार आहेत त्यांचं जसं आहे तसं आहे, त्यांचं कुठल्याही पद्धतीच्या घरामध्ये अतिक्रमण केलेलं नव्हतं, परंतु प्रशासनाला चुकीची माहिती देऊन आणि प्रशासनानं जे अधिकारी होते भुजबळ आणि रक्टे यांनी चुकीची माहिती देऊन कुठलीही खातरजमा न करता एका गरीब आणि एका दलित समाजाच्या माणसाचं राहतं घर पाडलेलं आहे। त्याचा पूर्ण संसार आज उघड्यावर आलेला आहे आणि याच्यामध्ये सर्वस्वी जबाबदार ते प्रशासनातले रक्टे विस्ताराधिकारी आणि ग्रामसेवक भुजबळ हे दोघं त्याच्यामध्ये दोषी आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचा तो जो अर्जदार आहे, अर्जदार देखील याच्यामध्ये दोषी आहे। तरी आमची आज माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय जिल्हा परिषदचे अध्यक्ष यांना भेटून आम्ही मागणी केलेली आहे की संबंधित जे आमच्या एका दलित कुटुंबाचं घर आज बेवारस झालेलं आहे, जे उघड्यावर पडलेलं आहे यांचं संसार, त्याच्यावरती कुठंतरी त्यांना योग्य तो न्याय द्यावा, संबंधितावरती कारवाई करावी। या बाबतीत दलित महासंघ बहुजन समता पार्टीच्या वतीनं पंढरपूरमध्ये एक आंदोलन केलं होतं। आंदोलन केल्यानंतर त्यांनी अहवाल आम्ही मागवतो आणि अहवाल सादर झाल्यानंतर आम्ही योग्य ती कारवाई करतो अशा पद्धतीनं तिथल्या BDO साहेबांनी सांगितलं होतं। परंतु आज 15-20 दिवस होऊन देखील कुठलीही तिथं कारवाई झालेली नाही। तरी आज आम्ही माननीय मुख्याधिकारी, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब, माननीय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांना भेटून आम्ही आमची कैफियत मांडलेली आहे। आपल्या क्राईम सोलापूरच्या माध्यमातून देखील आम्हाला ह्या बाबतीत न्याय मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा आहे आणि संबंधित ज्यांनी चुकीचं काम केलेलं आहे त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी। जर ह्या 8 दिवसांमध्ये त्यांच्यावरती कारवाई केली नाही आणि अनिल कुचेकरांचं घर पुन्हा एकदा तिथं व्यवस्थित बांधून दिलं नाही तर दलित महासंघाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचे आंदोलन कलेक्टर ऑफिसच्या समोर करण्यात येईल, याची प्रशासनानं नोंद घ्यावी। मी अनिल चंद्रहार कुचेकर, मुक्काम पोस्ट गादेगाव, तालुका पंढरपूर। मी माझ्या राहत्या घरी राहत असताना गावातील काही कार्यकर्ते, शिवाय ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांनी नियोजन करून माझ्या घरावर JCB चालवला। माझं घर उघड्यावर आहे। आज कमीत कमी 1 महिना होत आलं, 1.25 महिना झाला माझे घर सगळं उघड्यावर आहे। मला न्याय मिळावा ही विनंती। हे बाबासाहेब बाबर हे शेजारी आहेत, माझ्या शेजारी त्यांचं कुंडलिकराव बाबर यांचा प्लॉट माझ्या शेजारी आहे 2 नंबरचा। 1 नंबरच्या प्लॉटमध्ये माझं अतिक्रमण आहे। मग ते अतिक्रमण त्यांनी 2 मध्ये अतिक्रमण आहे अशी खोटी कागदपत्र SP साहेबांना देऊन SP साहेबांकडं पोलीस प्रोटेक्शन मागून माझं घर 1 नंबरमधलं माझं घर पाडलेलं आहे। 2 नंबर त्याचा प्लॉट आहे, असा आहे, तुम्ही मोजून बघा।